तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट होणारी जिरा कुकीज आज आपण बनवत आहोत. इथे बटर घेतले सॉल्टेड 90 ग्रॅम, त्याबरोबर इथे मी पिठी साखर घेतली 40 ग्रॅम, 100 ग्रॅम मैदा आहे, 5 ग्रॅम जिरं आणि 1 टीस्पून घेतले मीठ. बटर हे रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला वापरायचं आहे. होममेड पिठी साखर घातली आहे, त्याच्यामध्ये मीठ घातले आणि बीटरनी रंग बदलेपर्यंत म्हणजे हलकासा टेक्स्चर चेंज होईपर्यंत ह्याला मस्तपैकी बीट करून घेतले. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 100 ग्रॅम मैदा. या रेसिपीमध्ये आपण बेकिंग पावडर नाही घातले तरीसुद्धा तोंडामध्ये मेल्ट होणार असे हे कुकीज तयार होतात. मैदा घालूया, त्याच्यामध्ये आपण घालूया 5 ग्रॅम जिरं, 2 टीस्पून इतकंच मी यामध्ये दूध ॲड केलं होतं. दुधाचं प्रमाण थोडंसं चेक करा आणि मगच ॲड करा. याला मी कुकीजला ट्रेमध्ये टाकल्यानंतर OTGमध्ये प्रीहीट 150 डिग्रीवरती साधारणपणे 15 मिनटं बेक केली होती. अप्रतिम चवीचे असे हे जिरा कुकीज तयार होतात. जर समजा तुमच्याकडे OTG नसेल तर मायक्रोवेव्हला तुम्ही 180 डिग्रीला आणि कुकरमध्ये स्लो फ्लेमवरती ह्याला एका प्लेटमध्ये ठेवून बेक करू शकतात. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. मुलांना सुट्ट्या लागल्यात त्याच्यामुळे सतत त्यांना काहीतरी खायला आवडत असतं. हे जिरा कुकीज तुम्ही मस्तपैकी महिनाभर स्टोअर करू शकतात आणि करायला एकदम झटपट आहेत. फक्त बेकिंगला तेवढाच याला वेळ लागतो. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा.